रामराम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. 1 तासाभरात पोहोचेल एअरपोर्टला आणि तिकडनं मग रात्रीची फ्लाईट आहे आणि मग सकाळी आपण मुंबईमध्ये पोहोचू. मिलते हैं, ठीक है, मिलते हैं 2 महीने के बाद. ओके. पठाण ड्रायव्हर हे आम्हाला सोडणार आहे एअरपोर्टला. मग एअरपोर्टला सोडून ओके ओके, बाय 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 फुजिरा. असं नाही की आपण फुजिरामध्ये आहोत आणि आपण अबुधाबीचं तिकीट घेतलं. असं नाही चालत. अबुधाबी खूप लांब आहे. अबुधाबी सोडून आम्ही कुठलं पण एअरपोर्ट आम्हाला चालतं. त्याची कापूस भारतात घेऊन चाललो आणि आता एअरपोर्ट आले जवळच. बस 5 मिनिटावरती आता एअरपोर्ट आहे. हे बघा, ह्या साईडला एअरपोर्ट आहे बघा, रासेल खेमा. हा, रासेल खेमा एअरपोर्टला ना पार्किंग वगैरे एकदम मस्त आहे. हे आपलं एअरपोर्ट आहे. छोटंच एअरपोर्ट आहे परंतु चांगलं आहे. चला, ट्रॉली आम्हाला बाहेरच भेटली. हे आमचा मित्र होता श्रीलंकाचा. या ब्रो, थँक्यू सो मच. या थँक्यू सो मच ब्रो. हे आमचा पठाण. ओके ओके ओके. हे पाकिस्तानी. ओके, अच्छा जा, संभाल का काम करणार, ठीक आहे. मित्र भेटला मला. माझ्याकडनं चॉकलेट वगैरे जास्त होतं तर त्यानं मला हेल्प केली. खूप 11 वाजून 40 मिनिटाला आहे फ्लाईट. तर हे सगळे बघा, या सगळं घरून ठेवलं सगळं. आणि आता उद्या सकाळी मुंबईला. चला, निघायचा वेळ झाला आपला. आता निघतोय इकडनं. 15 मिनिटामध्ये बसेल विमानामध्ये. दिसणार नाही, अंधार आहे. त्या तिकडं आपलं उभं आहे इंडिगो. त्या तिकडं जाण्यासाठी पण आपल्याला बसनं जायचं आहे. आपलं इंडिगोचं एअरलाईन. खूप आवाज येतोय आणि फायनली आवाज एअरपोर्ट होतो ला मिळेगा. अशा चढाच्या सीड्या लय मोठं आहे. दिसतंय एवढं सगळं पण भरपूर मोठं राहतंय. आपल्याला नेहमीसारखी भेटली विंडो सीट. आपण बसलो तर विंडो सीटमध्ये. बाहेर ना तर आजकाल मला भीती वाटते बघायची. पंखापाशी बसलेला आहे. जाम आवाज मारणार आहे, आवाज येणार आहे. बाकी इथं काही नाही. आता चला, सकाळी आता मुंबईला बघू. आता मुंबईला कोण घ्यायला येतं. अपनी सीट बेल्ट बांध, ट्रे टेबल बंद करें, सीट बेल्ट सीधी और विंडो शेड्स खुले रखें. टेक ऑफ और रखना चाहें तो पैनल में लगी बत्ती का प्रयोग कर सकते हैं. सगळं सांगणार, असं करा तसं करा. माणसाला काय टेन्शन नाही घ्यायचं. आप हमारी रक्षा जैकेट डालें और इस तरह सर के ऊपर से सामने से बकल में डालें और एडजस्ट करें. रक्षा जैकेट लाल टैब्स या टैब को ऐसे खींचें. कसं दिसते रात्री. झोप आली, एवढी झोप आली. लाईट सुरू केला. लाईटामुळे आणखी झोप आहे. आधी आपले मुंबई शहर. ते आता लागल्या बिल्डिंग दिसायला. आता मोठ्या 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 बिल्डिंग झाल्या दिसतात आता. आणि हे बघा, मोठी सोसायटी कुठली काय माहिती. आलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे आलं. आता लिहू उतरू खाली. सकाळची 4:30 वाजले. सकाळची 4:30 वाजले भारतामध्ये. मस्त वाटतंय. कमाल आहे प्लेनची पण यार. एवढं मोठं खरं आहे शपथ. जेव्हा पण भारतात आलो ना मुंबईला एअरपोर्टला तर मला एकच समस्या असते. आता हे नवीन आलं आहे का, आता हे नवीन पेपर भरा नंतर बाहेर पडा. एवढं काय लिहायचं आहे, पर्सनल डिटेल वगैरे लिहायची. त्याच्यानंतर झालं ते लिहून झालं. आता इमिग्रेशन करायचं. त्याच्यानंतर वायफाय मिळत नाही. वायफायला भारताचा नंबर टाकावा लागतो, तर OTP येतो. बाकी दुबईमध्येच बाकी एअरपोर्टला जीमेल ID टाकलं का लगेच सुरू होतं. लय कठीण आहे राव इकडं. भरपूर आज सुविधा एअरपोर्टला. ट्रॉली नाही आहे. बघतो तर मला घ्यायला कोण आलं तर.
काय नाही वडापाव काय बोलती व्हिडिओमध्ये वेगळं दिसतं आता वेगळं दिसतोय आता काळा दिसतात थोडं काळे व्हिडिओमध्ये चांगलं दिसतं त्याला काय सांगणार आहे फिल्टर लावायला पाहिजे तर झालं पी 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 सुरू इथं